संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे। काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर येत्या 20 तारखेला केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयाकडे 22 तारखेला पुढील सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती, मात्र न्यायालयाने सुनावणीसाठी 20 तारीख दिली आहे। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता। या अर्जाला सीआयडी कडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोक्का लागलेल्या कराडची सीआयडीला चौकशी करायची आहे, म्हणून वाल्मिक कराडला जामीन देऊ नये अशी विनंती सीआयडीने कोर्टाकडे केली होती। याच जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर सुनावणी झाली। या सुनावणीत न्यायालयाने 20 तारखेला पुढील सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।